गणेगाव चिंचवली हा संघ. जाऊया गणेगाव चिंचवली संघाची बॅटिंग आहे, पिंपळी संघाची आहे गोलंदाजी. आणि मायक्रोफोनवरती असतील आमचे सर्वांचे लाडके योगेश ढोले. चला पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. फ्रेंड्स ग्रुप आयोजित ब्रदर चषक 2025 पर्व पहिलं या स्पर्धेचा आपण पाहता आजची दुसरी रात्र. आणि या दुसऱ्या रात्रीतील खऱ्या अर्थानं सी पूलमधील शेवटचा सामना पहिल्या फेरीतील आपण या ठिकाणी पाहताय. स्वर्गीय रोहिदास शिखंडे गणेगाव 11 संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये स्वर्गीय बाळा 11 पिंपलोली. पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्वर्गीय बाला 11 पिंपलोली टीम कडनं. सूरज सेकंड एंडवरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. विक्रम नॉर्थ सेकंड वरती आपण पाहताय. विराज दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन. 5 षटकांचे मॅच आहे, 2 P2चे शतक. कट केलाय, स्लॅश केले बॉलला. अगदी आपण पाहताय पॉईंटच्या डोक्यावरनं बॉलला काढलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉईंट लेग सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. फलंदाज विक्रमच्या बाट मधून मध्ये स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली आला. पहिली विकेट मिळाली आहे. कॅश प्राइज इथे जरूर लागलाय विकेट हॅट्रिक साठी. स्वर्गीय बाला 11 पिंपलोली टीम साठी पहिली विकेट या ठिकाणी आली आहे. अगदी आपण पाहताय सन्माननीय आमचे दिलीपजी भोईर जे गार्ड आणि त्यानंतर सन्माननीय वासुदेवजी कालन यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. दिलीप भोईर हे खऱ्या अर्थानं ट्रेनचे गार्ड आहेत. आणि त्यांच्याकडून एक कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांची भाषा आम्हाला समजली लगेच. जबरदस्त कॅश प्राइज लागला आणि विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. खऱ्या अर्थानं आपण पाहता विक्रम महाराज जे मात्र चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत होते. पहिल्या 2 बॉलवरती अगदी आपल्याला गॅप सिलेक्शन पाहायला मिळालं. पहिला बॉल जर तुम्ही पाहायला गेला तर अगदी गलीच्या डोक्यावरून फटका सजवला होता. 4 धावा मिळाल्या. त्यानंतर शॉट थर्डमॅनच्या बाजूने एक चौकार पाहायला मिळाला. परंतु पुढच्याच बॉलवरती अगदी टॉपेस लागली होती. बॉल अगदी उंच हवेमध्ये गेला होता. लांबी जास्त प्राप्त करू शकला नाहीये. आणि पहिली विकेट पहिला ब्रेक थ्रू खऱ्या अर्थाने इथे मिळवत असताना गोलंदाज आपल्याला सूरज पाहायला मिळतोय. 2 चौकाराचा मार खाल्ल्यानंतर एक मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळाली ती विक्रम महाराज या फलंदाजांची. सूरजचा पुढचा बॉल नेक्स्ट बॅट्समन लेफ्टी बॅट्समन आपण पाहताय प्रबोध ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. परंतु संपूर्ण लक्ष आता खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर विराज या फलंदाजाकडे लागला असेल. प्रमोद बॅटिंग लाईनअप मोठी आहे खऱ्या अर्थानं. स्वर्गीय रोहिदास शिखंडे गणेगाव 11 या टीमची आपण पाहताय. A1 चषकामध्ये जबरदस्त कामगिरी राहिली होती. याच टीमचे ऑन साईडला फटका टर्न केलाय. अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतोय.
तोपर्यंत एक दाबेतून कंप्लीट केली जाते. सिंगल दाब आली आहे. सिंगल दाबानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय ते 9 वरती. ज्या प्रकारे खऱ्या अर्थानं स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 गणेगाव संघ खेळला होता. A1 चषक दोस्ती ग्रुप आयोजित ती स्पर्धा खंडप्याच्या मैदानावरती जबरदस्त खेळ खेळला होता. खऱ्या अर्थानं क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये त्या ठिकाणी त्यांना पराजय सामोरं जावं लागलं होतं, परंतु ज्या दर्जाचा खेळ त्यांनी खेळला होता, प्रत्येकानं चांगली कामगिरी केली होती. इथे देखील आपण पाहताय अगदी क्षेत्ररक्षकाला समोर पाहितला होता आणि त्याच्या बरोबर हातामध्ये हा फटका एक्झिक्यूट केलाय. कोणतीही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतीये. परंतु दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर स्वर्गीय बाला 11 पिंपलोली संघ देखील मोठा संघ आहे. याच विभागाला खऱ्या अर्थानं बिलॉंग करतो. फार चांगला खेळ त्यांचा देखील या मैदानावरती पाहायला मिळाला आहे. अगदी सर्व यंगस्टर आहेत आणि त्यांचा खेळ देखील आपण पाहताय जबरदस्त राहिला या धामतच्या मैदानावरती. इथे देखील अगदी आपण पाहताय ऑन साईडला फटका खेचायचा होता. पायावरती चेंडू आदळलाय. पंचांकडे अपील केली. पंच इथे नॉट आउट सांगतायत. षटक या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर धाव फलकावरती प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय रोहिदास शिखंडे गणेगाव 11 टीमच्या पाहायला मिळतात त्या 1-9. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती 9. एक विकेट आली आहे. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय गोलंदाज भारत आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हरमध्ये सेकंड पॉवर प्लेमध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना भारत आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या समोर डावकऱ्या त्याचा फलंदाज. इथे देखील फ्लिक करायचं होतं. टायमिंग जुळता आलं नाहीये. इथे मात्र रिक्स होती या धाब्यामध्ये. डेंजर एंड झोन कडे होते. खऱ्या अर्थानं आपण पाहताय फलंदाज प्रमोदनं खऱ्या अर्थानं बॉल फेस करत असताना लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकामध्ये ऍड होती. 10 धाव फलकामध्ये आल्या त्या 10. पहिल्या सत्राला सुरुवात झाली आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते आपण पाहता या ठिकाणी स्वर्गीय रोहिदास शिखंडे गणेगाव 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अगदी आपण पाहता पडल्यानंतर आतमध्ये होता. बॅकफुटला आले होते. जागा बनवून कट करायचं होतं. गलीमध्ये हा फटका खेचायचा होता. परंतु टायमिंग साधणं फार गरजेचं आहे. तुमचं बॉल आणि बॅटचं कलेक्शन होणं फार गरजेचं आहे. तुम्ही अगदी बॉलपर्यंत जाण्याचा प्रयत्न करता. शेवटच्या क्षणी तुमचा अगदी आपण पाहता निर्णय बदलला जातो आणि ज्यावेळी निर्णय बदलला जातो त्याच वेळी नेमका गोलंदाज तुमच्यावरती आदिराज्य गाजवत असतो. परंतु इथे आदिराज्य गाजवलाय फलंदाज विराटच्या बाटमधून आलाय हा चौकार.
पाहायला मिळतात. त्या 15 धाबा फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. या षटकामध्ये विकेट जरूर आली नाही, परंतु 6 धावसंख्येचं षटक या ठिकाणी फेकलंय ते भारत या गोलंदाजानं. इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं भारत या गोलंदाजाचं जबरदस्त कामगिरी आहे. खऱ्या अर्थानं आज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतीये ती स्वर्गीय बाला 11 पिंपलोली टीमची. गोलंदाजी अटॅक आम्ही गोलंदाजी का स्वीकारली टॉस जिंकल्यानंतर त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या प्रकारे कॅप्टन या संपूर्ण टीमला अजय आलाय गोलंदाजीसाठी, ज्या प्रकारे खऱ्या अर्थानं संपूर्ण या टीमला लीड केलं. कॅप्टननं जबरदस्त कॅप्टनशिप आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाचा योग्य वापर, भरपूर चांगले गोलंदाज या टीममध्ये देखील आहेत, परंतु त्यांचा योग्य क्रम आणि त्यांचा योग्य वापर मैदानाच्या आतमध्ये करणं देखील गरजेचं असतं. आणि ते मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्वक खऱ्या अर्थानं स्वर्गीय बाला 11 पिंपलोली टीमकडनं आपल्याला होताना पाहायला मिळतंय. आणि इथे देखील आपण पाहता आता 3ऱ्या क्रमांकावरती अजय, आणखीन एक नौका गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. कारण की सातत्यानं आपण पाहतो ना की ज्यावेळी अगदी जर पाहायला गेलं तर ज्यावेळी मोठे इथे फटका फसला होता, क्षेत्ररक्षक पुढे निघून आले, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय, लॉंग ऑन सीमा पार, भव्य षटकार. समा बॉल होता, खडे खडे कट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पहिल्याच बॉलवरती अजयच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय विराटच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. परंतु तदनंतर 2 निर्धाव चेंडू इथून देखील आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर चांगली मॅच खऱ्या अर्थानं आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. ऑन साईडला हा देखील फटका, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर उभे आहेत. आपण पाहताय त्या ठिकाणी साजन पाहायला मिळतात, रॉकेट थ्रो, आणि ते फलंदाज अगदी फ्रेम मध्ये देखील नव्हते, आउट. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पाठीमागे आलेत आणि झेल इथून कॅरी झाला. इथून आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते, अगोदर रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि त्यानंतर आता झेल या ठिकाणी कॅरी झालाय, फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. आपण पाहताय बॉल शिल्लक आहे. इथे फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल उडवलाय, क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी, चांगलं जजमेंट पाहायला मिळत आहे, वेल जज, आणि फलंदाज बाद.
अगदी 4 फलंदाज परतीचा प्रवास करताना पाहायला मिळालेत. अशा वेळी जबाबदारीपूर्वक खेळ करणं देखील गरजेचं असतं. तिथे मात्र चुकी होताना पाहायला मिळाली. प्रत्येक फलंदाजानं मोठा फटका मारण्याचा मोहर असला आणि त्याच्यामध्ये सपशेल अडकताना आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 गणेगाव. फटका यावेळी चांगला आहे. वेकंड एरिया आहे. कव्हरच्या डोक्यावरून डीप कव्हरला बॉल चाललाय. 1 बाउन्स सीमा पार. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा दर्जेदार फटका चौकार. आपण पाहता हा चौकारानं आता मनोबल वाढलं असेल. धाबा धाव फलकापती 26. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. कडे खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीपमध्ये बॉल चाललाय. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि इथून एका धाब्यानं जर आपण पाहायला गेलं तर धाव फलकात जाऊन पोहोचते. 27 धावा या धाव फलकावरती आल्यात. नितेश आणि त्याच्या साथीनं आदित्य मैदानाच्या आतमध्ये. जो नितेश खऱ्या अर्थानं 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 बॉल त्याला मिळाले. त्या 2 बॉलमध्ये त्याने 5 धावा वैयक्तिक धाव फलकावरती लावल्या आणि त्यानंतर आदित्य पहिला बॉल फेस करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवरती आला आणि आपण गोलंदाजीसाठी पाहू शकता पुन्हा एकदा भारत पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. हलक्या हातानं चेंडू स्केअर केला. एक तर कंप्लीट झाली आहे. माहिती होतं खऱ्या अर्थानं आदित्यला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. हलक्या हातानं जर का शॉट एक्झिक्यूट केला तर कदाचित दुहेरी धाब इथून कंप्लीट होईल. परंतु ज्या प्रकारे क्षेत्ररक्षक धावला त्याला देखील माहीत होतं. ज्यावेळी फटका एक्झिक्यूट झाला बॉल अगदी हलवारपणे त्याच्याकडे येत होता. तो वेगानं पुढे सरकला. बॉलचं कलेक्शन चांगलं पाहायला मिळालं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं एकच धाब्यावरती इथून थांबावं लागतंय. धाबा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील त्या 28 धाबा धाव फलकावरती आल्यात. भारतचं हे षटक. स्क्वेअर कट केला. फटका चांगला आहे. दमदार आहे. वेकंड एरिया आहे. बॉल चाललाय. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून चौकार. परंतु वेग होता या बॉलवरती. कट करू शकले नाहीयेत. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल. षटक या ठिकाणी समाप्त झाले. 4थं आणि धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत 33. धावा धाव फलकावरती 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. विकेट इथून गमावल्यात. आपण पाहता बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 गणेगाव टीमनं त्या तब्बल 5 महत्त्वपूर्ण 5 विकेट होत्या. खऱ्या अर्थानं विक्रम महाराज ज्यांची ती महत्त्वाची विकेट जिथे त्यांच्या बॅटमधून 2 चौकार आले. त्यानंतर ते बाद झाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर संपूर्ण संघ अगदी बॅकफुटवरती पाहायला मिळाला. अडचणीमध्ये खऱ्या अर्थानं जाताना पाहायला मिळाला. विराजनं देखील आपण पाहता एक षटकार त्याच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळाला. त्यानंतर अगदी आपण पाहताय नितेशनं देखील 2 चौकार लगावले. धाबा येत होत्या गणेगाव टीमसाठी परंतु त्या धाबा येत असताना विकेट देखील येताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्याच कारणास्तव खऱ्या अर्थानं ती धावगती आहे ती अगदी कमी 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 होताना आपल्याला पाहायला मिळाली. कारण की इथून टार्गेट सेट करायचं आहे तुम्हाला. टॉस तुम्ही गमावला आणि टॉस गमावल्यानंतर बॅटिंग बाटाला आली आणि ती बॅटिंग स्वीकारत असताना आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 32 धावा धाव फलकावरती आहेत. परंतु गोलंदाजी देखील नितेश सर पाहायला गेलं ना तर स्वर्गीय रोहिदास शिखंडे गणेगाव टीमची
अगदी चांगली आहे, कारण की गोलंदाजीनी त्यांनी खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी केली होती. पहिला शॉर्ट बॉल होता अर्ध्या क्रीजमध्ये, हा बॉल डिलेबट झाला होता. पंच वाईट बॉल इथून देत आहेत. वन बाउन्स देखील या ठिकाणी दिलाय, गोलंदाजाला दंडित केलाय. एक्स्ट्राची धाब आल्यानंतर धाबा फलकावरती पाहायला मिळतात. 33 धाबा या फलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय रोहिदास सेखंडे गणेगाव 11 टीमच्या. फटका तर चांगला आहे, उंच हवेमध्ये केला. क्षेत्ररक्षक आले, जज करताय. जजमेंट इथे चुकलंय. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल कॅरी करण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या क्षणी बॉल हातातून निसटला आणि इथे मात्र 2 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या. 35 धाबा फलकाबद्दी. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे. खऱ्या अर्थानं चांगलं जजमेंट आखलं होतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं. बॉलपर्यंत पोहोचले होते, जज करत होते. बॉल हातामध्ये देखील आला होता, परंतु बॉल हातामधून निसटल्यानंतर तिसऱ्या अटेम्प्टमध्ये देखील तो प्रयत्न अपयश त्यांना आलं आणि 2 धाबा आल्या. फटका चांगला आहे, गॅपमध्ये खेळलाय, बॉल चाललाय वाडीस लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, ते फेकी करतील. तोपर्यंत 2 धाबा पुनश्च कंप्लीट. 2 धाब्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले. 37 धाबा धावफलकाबद्दी. शेवटचं षटक सुमित हा गोलंदाज पाहायला मिळतो. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिला बॉल अबंतर आला होता, त्यानंतर दुहेरी 2 मोठे फटके पाहायला मिळाले, त्याच्यामध्ये 4 धाबा आल्या आणि आता मात्र 4 बॉलचा खेळ बाकी आहे. वाईट बॉल, एक्स्ट्राची धाव आली आहे. राजेशजी भोईर सर आम्हाला सांगतायत वाईट बॉल, एक्स्ट्राची धाव. धावा फलकाबद्दी 38. ज्या टोटलकडे खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर पाहत होती गणेगाव टीम, ती टोटल आता धाव फलकापर्यंत पोहोचते. पुनश्च एकदा आउटसाइड ऑप्शन. आणखीन एक वाईट बॉल पाहायला मिळतोय. थोडंसं शरीरापासून दूर टाकायचं आहेत, परंतु जास्तच बाहेर जात आहेत, त्याच्यामुळे पंच देखील इथून दंडित करतायत. एक्स्ट्राच्या धावा फलकामध्ये ॲड होत आहेत. धावा फलकामध्ये 39 पाहायला मिळतात. आतापर्यंत गोलंदाजी फार चांगली होत होती सुमितची देखील, परंतु हे 3 चेंडू त्यानं जे अव्वांतर फेकलेत, त्यानंतर 2 मध्ये 4 धावा. चांगला बॉल 2 वाईट बॉल टाकले त्यांनी. एक चांगला बॉल टाकण्यासाठी 2 वाईट बॉलचा सहारा त्याला घ्यावा लागला. याच बॉल टाकण्यासाठी तो प्रयत्न करत होता, हाच बॉल टाकण्यासाठी प्रयत्न करत होता, परंतु हा बॉल अगदी आपल्याला 2 वाईट आल्यानंतर पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट झाली आहे आणि फलंदाज बाद.
चेंडू फेकले होते आणि त्यानंतर अचूकता पाहायला मिळाली सुमित या गोलंदाजाची. काय परफेक्शन पाहायला मिळालं. म्हणजे हे चेंडू टाकण्यासाठी त्यांनी 3 चेंडूंचा सहारा घेतला जे अवांतर आले होते. त्यानंतर त्याला अचूकता मिळाली. अचूकता मिळाल्यानंतर अचूक टप्प्यावरती अचूक नियंत्रणामध्ये व्हेरिएशन आणत असताना चांगले बॉल त्यांना डिलिव्हर केले. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना धाबा बनवल्यात त्या स्वर्गीय रोहिदास शिखंडे गणेगाव 11 टीमनं त्या 39 आणि टार्गेट आता असणार आहे ते स्वर्गीय बाला 11 पिंपलोली टीमच्या अगेन्स्ट 40 या धावसंख्येचं. चला नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे देखील आपण जाऊया. सेकंड राऊंडला इथून सुरुवात. पहिली मॅच यातील बिनिंग चला यातील विनिंग टीम आणि धामोते या 2 टीम दरम्यान मॅच होईल नेक्स्ट सेकंड राऊंडची पहिली मॅच. कारण लॉट्स प्रमाणे आपल्याला खेळायचं आहे. काही कारणास्तव आपण ही मॅच शेवटची ठेवली होती परंतु आता आपण पुनश्च एकदा लॉट्स प्रमाणे खेळणार आहोत. धामोते टीम आपला कर्णधार ओके ओके आमच्या अगदी समोरच आहेत. धावसंख्येचं टार्गेट स्वर्गीय बाला 11 पिंपलोली संघाच्या अगेन्स्ट असणार आहे. चला लगेच चला गणेगाव टीम चला मैदानाच्या आतमध्ये लगेच. चला चला गणेगाव टीम का विलंब करताय. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये. बघा फलंदाज देखील या ठिकाणी रेडी झालेत. चला ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये चला लगेच. आमचे दोन्ही ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये राजेंद्र भोईर सर आणि त्यानंतर हरेश कराले सर.
चला 40 धावसंख्येचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे स्वर्गीय बाला 11 पिंपलोली टीम. आपण पाहत आहे सलामीला सॅकिंग एंड वरती आपण पाहत आहे फलंदाज सोमनाथ आणि नॉन स्ट्राइक वरती आपण पाहू शकता अजयनं गोलंदाजी चांगली केली होती. तोच अजय नॉन स्ट्राइक वरती पहिला षटक घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. कुरंबाय याच्यातली विनिंग टीम खेळेल दामोते टीम बरोबर. आता लॉट्स प्रमाणे खेळायचंय ना आपल्याला. नेक्स्ट मॅच खेळू का? ओके चला नेक्स्ट मॅच खेळूया. हलक्या हातानं स्केअर केला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाबेतून कंप्लीट झाली आहे. चला स्वर्गीय सुनील 11 बी टीमचा कर्णधार आणि त्यानंतर मराठे बडवली टीमचा कर्णधार आपण टॉससाठी यायचंय. आणि गुल फर्निचर डिस्ट्रॉय. अजयला परतावा लागेल. हाच टू द डिपार्ट. पहिला आदरा मिळतोय बॅटिंग करत असताना स्वर्गीय बाला 11 पिंपलोली टीमला. चाललाय सीमा पार चौकार. लेफ्ट हँड गोलंदाज आहेत त्यांच्याकडे कटर देखील आहे. पडल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूने निघतो. लेफ्टी गोलंदाज म्हटल्यानंतर नॅचरल स्विंग देखील आपल्याला पाहायला मिळतो. इथे अगदी आपण पाहताय एज अँड टेकन फलंदाज बाद.
चा प्रयत्न केला, परंतु शेवटच्या क्षणी निर्णय घेतला आणि स्वतःला थांबवल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहताय एक धाबेतून कंप्लीट झाली. धाव फलकावरती आल्या 6. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहताय गोलंदाज धनराज आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला गोलंदाज खऱ्या अर्थानं गणेगाव टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय रोहिदास सेकंडे 11 गणेगाव हा संघ आपल्याला इन ॲक्शन फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला आहे, बॉल चाललाय सीमा पार, चौकार. चौकार आल्यानंतर दाबादाब फलकापती 10 पाहायला मिळतात. इथे देखील आपण पाहताय कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा होता, इथे मात्र चुकी झाली, झेल ड्रॉप. तोपर्यंत दुसऱ्या दाबेचा प्रयत्न, फेकी देखील खराब पाहायला मिळतीये आणि तोच पर्यंत 2 दाबा इथून कंप्लीट झाल्या. सुमित आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय सोमनाथ हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाबाधाव फलकापती 12, टार्गेट आहे 40 या धावसंख्येचं. 40चा पाठलाग करत असताना आपल्याला स्वर्गीय बाला 11 पिंपलोली टीम पाहायला मिळतीये. आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेत, अजय आणि गणेश बाद झाल्यानंतर संघाची एकंदरीत धावसंख्या 12 आपल्याला पाहायला मिळतीये. 40चा पाठलाग करत असताना 1 शॉट, ओके 1 शॉट आहे, त्याच्यामुळे एकच जाब असेल म्हणजे 11 धाव फलकापती पाहायला मिळतील. 1 शॉट आले, पहा किती लक्ष आहे, नजर आहे, तीक्ष्ण अशी आमचे दोन्ही पंच आपण पाहताय ऑफिशियल. इथे फटका चांगला आहे, बॉलला पाठवलंय सीमा पार, डाऊन दी ग्राउंड. सुमितच्या बाट मधून आलाय हा षटकार. पाहायला मिळतील त्या 17 धाव फलकावरती आल्यात. हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच आपण यातील विनिंग आणि दामोते टीम अशीच खेळवणार आहोत, त्याच्यामुळे दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. दामोते टीम आपण देखील रेडी राहा. इथून देखील आपण पाहताय चांगला बॉल त्यांच्या बरोबर निघून गेला, बेगवान बॉल होता. प्रत्युत्तर करत असताना अगदी सुमित हा बॉल अगदी बीट करतायत. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल अगदी कोणतीही धाव भेटणारच नाही. 17 वरती धावफलक थांबलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. या षटकामध्ये एक चौकार एक षटकार आला. सुमितच्या बाट मधून चांगली बॅटिंग साकारतायत. फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय, मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते. पहा किती ॲक्युरेट फिल्डिंग आणि तेवढाच ॲक्युरेट थ्रो देखील पाहायला मिळतोय. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 18 वरती. 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. 2 ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या 18. 9च्या सरासरीने या धावफलकामध्ये पाहायला मिळतात. अजूनही इथून जर पाहायला गेलं 18 आल्यात म्हणजे 22 अजूनही बनवायच्या आहेत. चला आयोजकांकडून आणखीन एक सूचना येते तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
यातील बिनिंग टीम आपल्याला लगेच मॅच खेळायची आहे. फक्त 5 मिनिटांचा रेस दिला जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला टॉस करायचं आहे. टॉस केल्यानंतर तुम्हाला 5 मिनिटांचा रेस दिला जाईल आणि लगेच तुमची मॅच त्या ठिकाणी चालू होईल. आयोजकांकडून खऱ्या अर्थानं हा डिसिजन आला आहे. दामोदर टीम आपला कॅप्टन या ठिकाणी पाठवायचा आहे. जशी मॅच संपेल आपण लगेच टॉससाठी या. धन्यवाद. फटका चांगला आहे. एक साकावरमधून बॉल नाकारला डीप. एक साकावरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं फंबल पाहायला मिळतं आहे. तोपर्यंत 2 धाबा जरूर इथून पाहायला मिळतील. बघा पहिल्या साठ्यामध्ये बॉल कॅरी करायचा होता. बॉल हातातून निसटला. फेकी करायची होती जलद गतीनं. बॉल हातातून निसटल्यानंतर 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. 2 धाबा कंप्लीट झाल्यानंतर धाबा फलक्यामध्ये पाहायला मिळतील 20. अर्ध लक्ष इथून कंप्लीट झालंय 2 षटकांनी पहिल्या बॉलमध्ये. म्हणजे अगदी 13 बॉलमध्ये 20 धाबा इथून बनवल्यात स्वर्गीय बाला 11 पिंपलोली टीमनं. फुलटॉस बॉल हा देखील आपण पाहतोय हवेमध्ये मिस टायमिंग राहिला आहे. 4 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले होते. स्वतः गोलंदाज आले होते. एसटी रक्षक आले होते. त्यानंतर 2 क्षेत्ररक्षक देखील आले होते. परंतु चौघांनी प्रयत्न केला नाही. प्रत्येकाला आणि इथून जर पाहायला गेलं तर एक सिंगल धाव. इथे स्कूप करायचा होता. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि इथे विकेट पाहायला मिळतीये. फलंदाज बाद होतोय सोमनाथ. लेफ्टी गोलंदाज आहे. त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला प्लॅनिंग नुसारच बॅटिंग करावी लागेल. स्ट्रॅटर्जी आखावी लागेल. त्याचा खऱ्या अर्थानं गोलंदाजीची व्हेरिएशन तुम्हाला ओळखावी लागेल. त्याचा खऱ्या अर्थानं लेंथ वरती तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. त्याची लेंथ तुम्हाला ओळखावी लागेल. एखादा मोठा फटका मारा बस लागेल. कारण की ज्या प्रकारे आता गोलंदाजी चालू आहे प्रमोदची, ज्यानं आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, धाबा खर्च केलेत, त्या 3 विकेट त्याने मिळवली. 1-2 डॉट बॉल आलेत. 21 धाबा धाव फलकावरती आहेत. 19 अजूनही बनवायचे आहेत. तिसऱ्या षटकाला बॅक टू द बॉलर. फटका चांगला आहे त्या ठिकाणी. अगदी आपण पाहताय विक्रम महाराज पाहायला मिळाले. दुसऱ्या धाबेसाठी परतलेत परंतु माघारी परतावं लागेल. कारण की या धाब्यामध्ये रिक्स होती. 1 धाव कंप्लीट झाल्यानंतर धाबा धाव फलकावरती आल्यात 22 धाबा. आता येणारे बॉल शिल्लक असतील ते 12 आणि धाबा बनवायचे आहेत ते 18. बघा 12 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज. या षटकामध्ये पुनश्च यू टर्न मिळाला. या मॅचला कमबॅक हवा होता खऱ्या अर्थानं. स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 गणेगाव टीमला तो यू टर्न मिळवून दिलाय. तो कमबॅक मिळवून दिलाय. खऱ्या अर्थानं जो मोमेंटम शिफ्ट झाला होता स्वर्गीय बाला 11 पिंपलोली टीमकडे, तो मोमेंटम अगदी पुढच्या क्षणाला आपल्याकडे खेचून आणलाय. चांगली गोलंदाजी राहिली प्रमोदची.
सेकंड स्पेलमध्ये देखील आपण पाहत आहे. पहिल्या स्पेलमध्ये त्यांना धाबा खर्च केल्या होत्या 5 विकेट मिळवल्या होत्या 2. सेकंड स्पेलमध्ये देखील आपण पाहत आहे त्यांनी धाबा खर्च केल्या त्या अवघ्या 4 विकेट मिळवली 1. एकंदरीत त्यांना 3 विकेट मिळवत असताना 12 बॉलमध्ये 9 धाबा खर्च केल्यात, परंतु धनराजनं 13 धाबा खर्च केल्यात. धनराजचं षटक ते थोडंसं महागडं ठरलं होतं. ते स्वर्गीय रोहिदास 11 तिखंडे गणेगाव टीमसाठी. एक्स्ट्राची धाब आली आहे. व्हाईट बॉल इथून पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलच्या साह्यानं धाबा फलकावरती पाहायला मिळतील 23 धाबा. अजूनही 17 धावसंख्येची गरज आहे. पहिलाच बॉल खऱ्या अर्थानं डिलिव्हर करत असताना अभिजितनं हा व्हाईट बॉल इथून फेकला. एक्स्ट्राची धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल आउट साईड ऑफ सम खऱ्या अर्थानं इथून पाहायला मिळतो. हलक्या हातानं स्केअर करायचा होता, टायमिंग साधता आलं नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळतो. प्रेशर आणि प्रेशरच इथे पाहायला मिळतंय. इथे फटका पुन्हा एकदा चांगला आहे. व्ही शेप मध्ये डाऊन द ग्राउंड बॉल चालाय सीमा पार चौकार. कॅरी आणखीन एक फलंदाज बाद. सोपी मात झाली होती दुसऱ्या षटकामध्ये. आपण पाहता या ठिकाणी स्वर्गीय बाला 11 पिंपलोली टीमसाठी असं वाटलं होतं की कुठेतरी चौथ्या षटकामध्ये मॅच आणखीन जवळ येताना पाहायला मिळेल, परंतु चौथ्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर प्रमोदनं फक्त 4 या धावसंख्येचं षटक हाताळलं. त्याच्यामध्ये देखील एक विकेट आली. आता मात्र समीकरण थोडंसं अवघड होताना पाहायला मिळतंय ते स्वर्गीय बाला 11 पिंपलोली टीमसाठी. 9 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. शेवटचे 9 बॉल 13 धावसंख्येची गरज. विकेट इथून गमवल्यात. अगदी आपण पाहताय 4 महत्वपूर्ण. सुमित आणि त्याच्या साथीनं आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दीपू, सुमित आणि दीपू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सुमित जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत अशा पल्लवीत असतील या ठिकाणी स्वर्गीय बाला 11 पिंपलोली टीमच्या, परंतु त्याला तशी बॅटिंग करावी लागेल. शेवटपर्यंत मैदानावरती थांबावा लागेल. सुमितने चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. 8 बॉलमध्ये 15 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. वैयक्तिक एकट्याने इंडिव्हिज्युअल खऱ्या अर्थानं 15 धाबा बनवल्यात. बाहेर जाणारा बॉल हलक्या हातानं स्लॅश केला. अगदी आपण पाहताय शॉर्ट थर्डमॅनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाब इथून देखील आपण पाहताय. एका धाब्यानंतर 28 धाबा या धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28 आल्यात. अजूनही जर पाहायला गेलं तर या षटकातील बॉल शिल्लक आहेत ते 2. 8 बॉलमध्ये अजूनही 12 धावसंख्येची गरज आहे. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 8 बॉल 12 धाबा. प्रत्येक क्षणाला रंग बदलणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट म्हटल्यानंतर रंग बदलणारा स्विंग अँड मिस. सबोर टाकला होता, तिथून टर्न घेतला बॉलनं आणि इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. सुमित खऱ्या अर्थानं ज्याच्यावरती संपूर्ण विश्वास, ज्याच्यावरती संपूर्ण जबाबदारी, ज्याच्याकडे ती क्षमता आहे, ज्याच्याकडे ते सामर्थ्य आहे, ज्याच्याकडे ती जिद्द आहे, तो इथून करेल. तो मात्र डॉट बॉल खेळतोय. 28 आल्यात. हलक्या हाताने खट केला. गॅपमध्ये बॉलला ढकलला. मोठा असे फिल्डरसाठी डीपमध्ये क्षेत्ररक्षक आलेत. अगदी शॉर्ट फाईनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. त्यानं चांगली फिल्डिंग केली. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. 2 धाबांना धावफलक आलं. 30 धाबा.
आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते शेवटचे 6 आणि धावा बनवायचे आहेत. त्या 6 बॉल 10 धावसंख्येचं इक्युपेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर इथून पाहायला मिळतंय. चांगली मॅच खऱ्या अर्थानं या रात्रीच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ब्रदर चषक 2025 मध्ये फ्रेंड्स ग्रुप आयोजित ही स्पर्धा आपण पाहत आहे. भरपूर चांगली स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीस आली आहे. आणखीन एक चांगली स्पर्धा तुमच्या भेटीस येईल येत्या 9 ते 13 या कालावधीमध्ये. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ती स्पर्धा आपण पाहत आहे. आंबेडकर चषक 2025 याच मैदानावरती ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याचनंतर खऱ्या अर्थानं दमदार आमदार ट्रॉफी आपल्याला याच मैदानावरती मॅन ऑफ दी सिरीजसाठी खऱ्या अर्थानं बाईक, त्यानंतर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समनसाठी बायसिकल आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी या ठिकाणी कूलर असे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक अगदी आपण पाहता 1 लाख, द्वितीय 50,000, तृतीय, चतुर्थ, पंचम अगदी आपण पाहताय 25-25. याच मैदानावरती अगदी या स्पर्धा आपल्याला होताना पाहायला मिळतील. सहा बॉल आणि आता 10 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीसाठी आलाय विशाल. 6 बॉलमध्ये त्याला 10 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. सेकंड गेटवरती आपण पाहताय फलंदाज दीपू आउटसाइड ऑफ स्टंप या ठिकाणी बॉल दिलबट केलाय आणि इथे पंचांकडे अपील करण्यात आली आहे. पंच चेक करतील या ठिकाणी. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. टीबी अंपायरची मदत, DRSचा वापर राजेश भोईर सरांना या ठिकाणी DRSचा वापर केला. आमचे संदीप सर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला, नॉन स्ट्राईकचा जो फलंदाज दाबत गेलाय तो बाद आहे, म्हणजे सुमित इथून बाद असेल. इथे फटका मिस टाइमिंग राहिला. हाफ मध्ये झेल कॅरी झालाय. बॅक टू बॅक विकेट आल्या. 6 बॉल मध्ये 10 बनवायच्या होत्या. आता इथून 4 बॉल मध्ये बनवायचे 10 धावा स्वर्गीय बाला 11 पिंपळोली टीमला. आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होते आपण पाहताय साजन. दोन बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. फुलटॉस बॉल स्लॅश केलाय. कव्हरच्या डोक्यावरून केला. डीप कव्हरला बॉल ट्रॅव्हल झालाय. एक झपाट्याने कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा इथून कंप्लीट. पुनश्च एकदा तिसऱ्या पंचांकडे बेस्ट साईड साठी हा डिसिजन पेंडिंग चेक केलं जाईल.
नो बॉल आहे सर, नो बॉल. वेस्ट साईड आहे, कंबरेच्या वरती आहे बॉल आणि इथे नो बॉल आलाय. नो बॉल वरती या 2 धाबा, एकंदरीत 3 धाबा धावफलकामध्ये. नेक्स्ट बॉल फ्रीटचा असेल. या खऱ्या अर्थानं बोनसच्या धाबा आल्यात का? हा बॉल या मागचा टर्निंग पॉईंट ठरेल का? हे बरेचसे प्रश्न आता उद्भवलेत. इथून धाबा धावफलकामध्ये आल्यात 33. इथे देखील पुल करायचा होता, फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक फार दूरवरती राहिलेत. एक कंप्लीट झाले. दुसऱ्या धाब्यासाठी वेगानं सरसावलेत. दुसरी धाव देखील इथून चित्याच्या चपलाईनं कंप्लीट झाली आहे. काय धावलाय खऱ्या अर्थानं साजन. आपण पाहताय डेंजर एंड झोनकडे स्वतः शॉट ऑफर केला होता आणि त्यानंतर सेकंड धाब्यासाठी वेगानं धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 35. 3 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज आपल्याला पाहायला मिळतीये. शेवटचे 3 बॉल आणि आता 5 धावसंख्येची गरज. प्रत्येक बॉलवरती समीकरण बदललं जात आहे. अगदी कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळणं फार गरजेचं राहील दोन्ही टीमसाठी. इथून मात्र आता प्रत्येक बॉलवरती प्लॅनिंगनुसार तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल, कारण की 3 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. एक नो बॉल आला, त्याच्यावरती खऱ्या अर्थानं त्या धाबा पाहायला मिळाल्या. त्यानंतर फ्रीटच्या बॉलवरती दुहेरी धाव, म्हणजे अगदी एकाच बॉलमध्ये 5 धाबा जरूर आपल्याला पाहायला मिळाल्या. इथे देखील फटका चांगला आहे या बिली. अगदी आपण पाहता गॅपमध्ये बॉल चालला. एक कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी पुन्हा एकदा बॉल हातातून निसटला. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. तिसऱ्या धाब्यासाठी फेकी वाईट झाली आहे. बॉल चाललाय सीमा पार. मॅच जिंकली आहे स्वर्गीय भाला 11 पिंपलोली टीमनं. हार्ड लक टीम. स्वर्गीय रोहिदास तिखंडे गणेगाव. फिल्डिंगनं खऱ्या अर्थानं ही मॅच त्यांना गमावावी लागली आहे, कारण की गोलंदाजी फार चांगली होत होती, परंतु फिल्डिंग करत असताना झालेल्या चुका